थर्ड ॲक्टिव्हिटी आपल्याला ब्रीथिंग येतं. यामध्ये येते सगळ्यांना धावण्यामध्ये. त्यासाठी तुम्ही आपली दोन्ही आपले कानामध्ये टाका. करकळी ओठांच्या खाली आणि हलामिका नाकाच्या खाली, तुमची मध्यमा नाकावरती आणि जे पश्चिम आहे ते आपले डोळ्याच्या वरती. श्वास घ्या लांब. स्पीच असेल तर ते आपल्याला दाखवायचं आहे. पण प्रॉब्लेम असा झाला टी व्ही आपण तिकडे गेला त्याच्यामुळे त्या सेशन झालेलं आहे. आणि रिलॅक्सेशन म्हणून एक फन डान्स म्हणजे थोडा वेळ आपल्याला एका वेगळ्या माहोलमध्ये जायचं आहे. म्हणून आपण एक फन डान्स म्हणून एक ॲक्टिव्हिटी करूया. इमॅजिनेशन घेणार आहे की जसं जसं बोलेल तसं तुम्हाला इमॅजिन करायचं आहे की आपण त्या जगामध्ये पोहोचलेलो. ठीक आहे. आपण शाळेतून सगळे डोळे बंद करणार आहे. आपण शाळेतून पिकनिक घेऊन जात आहोत आणि शाळेतून मुख्याध्यापक सर यांनी आपली पिकनिक केली आहे. आपण सगळ्यांनी पॅकिंग करून घेतली आहे आणि आपण सगळं बॅग घेऊन शाळेच्या ग्राउंडवर पोचलो आहोत. आणि तेवढ्यात आम्ही बसलो आहोत आणि पुढे बसवलं त्याची आणि आम्ही खूप झालं की आम्हाला पिकनिकवर निघाले ते पण घुमायला. आणि सगळेजण आपली आपली बॅग उचलत आहेत आणि काही वेळानं बस आली आणि आम्ही सगळेजण त्याच्यावर चढलो. आपल्या आपल्या सीटावर जाऊन बसलो. एखाद्याचे नाव घेण्यात आले आणि सीटावर जाऊन बसले आणि आमची बस तिथे थोडा वेळ निघाली आमच्या शाळेतून आणि आमच्या दारातून निघाली आमची बस. आम्ही सगळे खूप खुश होतो की आमची पिकनिक शाळेतून निघाली. आम्ही खूप आनंदाने होतो आणि इकडे तिकडे बघत होतो. खिडक्या खुली होतो, फॅन चालू होता आणि बहुतेक आम्ही इकडे नजारा पाहत होतो. आणि आम्ही पुला दिल्याने डोंगराकडे पोचलो. आमची बस डोंगराकडे पोचली आणि आम्ही खूप खुश झालो की आम्ही डोंगराकडे पोचलो आणि
डोंगरावर गेले आम्ही गुंता सर गेलो. सरची मला कसं वाटत आहे की आम्हाला खूपच चांगलं वाटत आहे. इकडं हरियाली फुलं टाकलं असे झरणा आणि फुलं काकडा छुन करत होते आणि आम्हाला खूपच चांगलं वाटत होते तिथे. मी आमच्या सर्वांना एवढा सुंदर नजारा पाहून आम्हाला आमचे मन सुंदर झाले. आम्ही कुठेतरी एवढाच खूप नजारा पाहिला नव्हता. आणि तिथे आम्ही घुमायला गेलो आणि आमची बॅगा एका कडे काढून ठेवली आणि आम्ही हे नजारा पाहायला गेलो. आणि तिथे हरियालीच हरियाली होती, फुलंच फुल होते. आम्ही त्याचा गुलदस्ता बनवला. सरांकडे गेला. सर हे कसं आहे? वाव सर म्हणजे सो नाईस, किती चांगले केलं तुम्ही ना. हो सर. मग आम्ही गुंता डोंगराच्या खाली उतरलो. डोंगराच्या खाली एक झाड लागले ते खूप सारे सीताफळ वगैरे. आम्ही ते सीताफळं उचलले आणि ते तोडून खाल्ले. आम्हाला खूप चांगले लागले ते सीताफळं. सगळ्यांनी खूप मजेने खाल्ले. आणि सरने खूप वेळ झाला, आता आपण आपल्या शाळेमध्ये जाऊया. तर त्यानंतर आपण जेवण करून घेऊ आणि मग शाळेमध्ये निघूया. एकदम रस्त्याने असं आणि इन्स्ट्रक्शन त्याला दिलेले आहे. कसं वाटलं? झोप लागली होती का? ही मुलगी नव्हती झोपली, मी नुसती पाय हलवत होती. नाही. जोरात बोलायचं ना बेटा. नाव सांग परत एकदा. आरती. आरती. कोणत्या वर्गात शिकतेस तू? चौथीत शिकतेस. बरं, मग तू हे डोळ्यावर जी पट्टी बांधली आहे तर तुला काही दिसतंय का समोर? ठीक आहे. हा बॉल मी घेतला आहे माझ्या हाती. तर हा पकड हाती आणि सांग याचा कलर कोणता आहे बेटा? परत बोल. पिवळा. इट्स ओके, फाईन. ठीक आहे. दुसरा.
बरं आता हा बॉल ओळख, हा बॉल ओळख. थोडंसं अजून जोर लावा. करेक्ट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नमस्कार, मी आहे मोनाली संदीप शिंदे. मी आज आलेली आहे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लाडगाव, तालुका काटोल, जिल्हा नागपूर या शाळेमध्ये. तर आज आपण इथे आलेलो आहोत ब्रायटर माइंड या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं प्रात्यक्षिक बघण्यासाठी. तर चला आपण त्यांचं डेमॉन्स्ट्रेशन बघूया. काय नाव आहे तुझं बेटा? आवाज रामेश्वर. जोरात बोल ना. रामेश्वर. अच्छा, मग ही जी तू डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे, तुला काही दिसतंय का याच्यातून? हां, मग आता तू कोणती ॲक्टिव्हिटी परफॉर्म करणार आहेस? कार्ड ॲक्टिव्हिटी. अच्छा, तर याच्यात काय करायचं असतं? कार्ड सिलेक्ट करून वाचायचं असतं. हां, तर तुझा एखादं कार्ड कोणता कलर? त्याला ऑरेंज कलर म्हणतात ना? हां, अरे वा, संत्री खूप कलर. छान, हो, खूप छान. संत्री कलर म्हटलं. तो ते हो अगदी म्हणजे या विद्यार्थिनी काय नाव तुझं? हां, तर श्रोतेभू रामेश्वरी या छोट्याशा मुलीनी एक कार्ड उचललं आणि त्याचा रंग आणि त्यावरील अंक अगदी अचूकपणे ओळखलेला आहे. खूप खूप छान रामेश्वरी, खूप छान. म्हणजे सुरू किती वेळेला शिकतोस? स्वाती. अच्छा, मोही, आज मी तुला इथे एक फोटो दाखवते, तर तुला तो फोटो आयडेंटिफाय करायचा आहे, ओळखायचा आहे त्या फोटोमध्ये काय आहे नेमकं. तुला काही दिसतंय का समोर? तुला काही दिसतंय का समोर? हां, हा फोटो. श्रोतेहो, मी मोहितला मोबाईलवर एक फोटो दाखवत आहे. एक फोटो त्याच्यासमोर मी धरलेला आहे आणि त्याच्या डोळ्यावर पट्टी आहे. बघूया मोहित कितपत ओळखतो. हां, और है एक जन हां, साइड में है एक. कोण आहे साईडला? किती शिकतेस तू? अच्छा, मग आज एक मी चित्र तुला दाखवत आहे, तर ते चित्र तू ओळखू शकतेस का डोळ्यावर पट्टी बांधून? हाँ. हां, ओळख. हे घे चित्र. ओळखू शकतेस ना? यहाँ पे मानुस है. सफेद कलर का ये पहना कुर्ता, लाल कलर का कमर में बांधा है, त्रिशूल कमर में पड़ा है, वाह वाह. पगड़ी बांधा है लाल कलर का, मुच्ची है काले कलर का, यहाँ पे गुलाबी कलर का ये कुर्ता पहना है, जामुनी कलर का दुपट्टा लिया है, जूती पहने हैं, सफेद कलर का नीचे पैंट पहना है,
यहाँ पे भी एक मानुस है। सिंदूर कलर कुर्ता पहना है। जामुनी कलर का दुपट्टा है। कौन है वो, पहचान सकती हो? हाँ, कौन है वो? छत्रपति। पुन्हा सांग. छत्रपति पूर्ण नाव सांग. छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज. वाह वाह, अगदी बरोबर ओळखलं. थँक्यू. किती बढिया ग. शाबास शाबास, वेल डन. हां, कितव्या वर्गात शिकतेस तू? डबल सांग. साक्षी, माझं नाव आहे. 8वी क्लासमध्ये मी शिकते. अच्छा, मग आता तू डोळ्यावर पट्टी बांधते, तुला काही दिसत आहे का? आणि तू काय करणार आहेस डोळ्यावर पट्टी बांधून? हे जे दिसत आहे ना चित्र, चित्र जे रंग सांगणार. एक मिनिट, रेकॉर्डिंग सुरू आहे एखादं. हां, जस्ट मिनिट. माझा मी घेऊन पण देत नाही का तुझं? साक्षी. आणि कितव्या वर्गात शिकतेस तू बेटा? 8वी. अच्छा, मग आज काय करणार आहेस तू डोळ्यावर पट्टी बांधून? जे माझे चित्र दिलं आहे मी ते रंग सांगणार. अच्छा अच्छा, ठीक आहे, मग सुरू कर. अच्छा, हे चित्र कशाचं आहे? हे जहाज आहे. ते हां, जहाज दिलं आहे. अरे वा, व्हेरी गुड. जहाज. आणि ते चित्र तुला भरायचं आहे आता, रंग भरायचे आहे त्याच्यात. Give her a big hands. सुपर्ब, मस्तच यार, एक नंबर. वाह, बढ़िया बढ़िया. हां, डबल आहे ना.